यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागातील डाक व्यवस्था बुधवारी पूर्णतः कोलमडली। ग्रामीण डाक ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनच्या नेतृत्वात जिल्ह्यातील 400 डाक सेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। ग्रामीण डाक सेवकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारलाय। याचे परिणाम बुधवारी पाहायला मिळाले। ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनच्या नेतृत्वात जिल्ह्यातील 400 डाक सेवकांनी आपलं कामबंद आंदोलन पुकारलंय। याचा फटका पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण डाक व्यवस्थेला बसलाय। यामुळे अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे डाक सेवकांना उपलब्ध झाली नाही। ग्रामीण डाक सेवकांना 8 तासांचं काम देण्यात यावं, पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी हे बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। ग्रामीण डाक सेवकांना 8 तासाचे काम देण्यात यावे, कमलेशचंद्र कमिटीच्या संपूर्ण शिफारशी लागू करण्यात याव्यात, त्याच्यात 12, 24, 36 वर्षे ज्या कर्मचाऱ्याला झाले त्यांना पदोन्नती देण्यात यावी आणि आम्हाला सध्या 1.5 लाख रुपये ग्रॅज्युटी देत आहे सरकार। तर आमचं मागणी आहे की आम्हाला 5 लाख ग्रॅज्युटी देण्यात यावी व आमच्या कुटुंबाला 5 लाख ग्रुप विमा कवच हे देण्यात यावे आणि जे आता नवीन सरकार जे स्कीम काढत आहे IPBP या PLI याचे आम्हाला इन्सेंटिव्ह देतात। आमचं म्हणणं आहे की आम्हाला इन्सेंटिव्ह न देता आम्हाला सरसकट 8 तासाचे काम देण्यात यावे।